नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 22 मेच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात तिलारी प्रकल्पातील जमिनीसाठी गुळुंबेतील शेतकरी आक्रमक, कर्मचारी शेतकऱ्यांमध्ये झाली वादावादी, सहाय्यक वनसंरक्षक या संदर्भात घेणार बैठक. आजरेकर ग्रामस्थ नव्या लेंड ओहोळ पुलाबाबत आग्रही, पावसाळ्यानंतर लेंड ओहोळचं बांधकाम करण्याबाबत प्रशासनाचा शब्द, पण अवजड वाहनांच्या रहदारीने भविष्यात होऊ शकते समस्या. एटी फाउंडेशन आणि अडेप्ट फुटबॉल अकॅडमीतर्फे AFC ग्रासरूट्स दिवस 2024 साजरा. गडिंग्लज उपविभागातील सुमारे 100 मुलींनी घेतला सहभाग. खेडेगावातील मुलामुलींमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम. राजश्री शेती सेवा केंद्राकडून अष्टविनायक शेती गटाला मोफत भात बियाणे वाटप. चंदगड तालुक्यातील किणी येथे संपन्न झाला कार्यक्रम. अमन, शुभांगी, सारथी, इंद्रायणी, रुद्रा, अमोघ आदी वाणांच्या संकरित भात बियाणांचा समावेश. 75 वर्षाच्या सुभद्रा आजी झाल्या जटामुक्त. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गडिंग्लज शाखेचा पुढाकार. गडिंग्लज सायन्स सेंटरमध्ये करण्यात आला सुभद्रा आजींचा सत्कार. 34 वर्षांनी म्हटली माजी विद्यार्थ्यांनी तीच प्रार्थना. उत्तूर विद्यालयाच्या 1989-90च्या 10वीच्या बॅचचे झाले गेट टुगेदर उत्साहात. जुन्या आठवणींना उजाळा देताना वर्गमित्र मैत्रिणी झाले भावूक.